नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहू शकतो कृष्णा कुणालाही न सांगता घरातनं कुठे गेली आहे. कुणाला माहीत नसतं, सगळेजण काळजीत असतात की अचानक ती कुठे गायब झाली. तर आता प्रत्येकजण तिला कॉल लावते पण ती कॉल उचलत नाही. कितीतरी वेळाने दुष्यंतचा कॉल तिने उचलला आहे. आता दुष्यंत तिला जाब विचारू लागला आहे की नक्की तू कुठे गेली आणि कुणालाही काही न सांगता का गेली आहेस. तर आता इथे आपण पाहू शकतो की दुष्यंत तिच्यावर चिडलेला असतो, रागावलेला असतो. ती त्याची समजूत काढते की मी माझ्या कामासाठी तालुक्याला आले, तुम्ही कोणीही काळजी करू नका, मला जरासा वेळ लागणार आहे. तर आता इथे दुष्यंत म्हणतो जरा वेळ, आणि त्यातही तू कुणाला न सांगता गेली, तुला काहीच कसं वाटत नाही, आमची काळजी वाटत नाही का तुला, असे कितीतरी प्रश्न आता इथे दुष्यंत विचारू लागले. मात्र कृष्ण त्यांना म्हणते की प्लीज आता तुम्ही शांत व्हा, मी तुम्हाला आले की सगळं काही सविस्तर सांगेल. माझा प्लॅन आहे, त्या प्लॅनप्रमाणे मी काम करते. तर तो प्लॅन नक्की काय, तर खरं तर बाळजाबाई आणि आढळराव यांच्याविषयीच खरं तर ती विचार करत होती. तर त्याच गोष्टीवरती ती काहीतरी सोल्युशन काढण्यासाठी गेली असेल असं आता इथे वाटतं आहे दुष्यंतला. तर आपण पुढे पाहू शकतो घरामध्ये सगळेजण काळजीत असतात की अजूनही फोन लागलेला नाही का, कुठे गेली असेल कृष्णा, काय झालं असेल, तिला कोणी किडनॅप तर नाही असेल ना केले, पूजाने 2-3 वेळा तिला मारण्याचा प्रयत्न केला, किंवा ती असं काही कोणी केलं तर काय होईल. प्रत्येकाला तिची काळजी असते. आता इथे सगळेजण काळजीत बसले. पाहिल्यानंतर पूजा जयवंतला विचारते की सगळे सुटकी चेहरे करून का बसले इथे. तर आता तो सांगू लागला की जी कृष्णा आहे ती सापडलेली नाही, तिच्या काळजीपोटी सगळेजण विचारत आहे की ती नक्की कुठे गेली, म्हणून सगळे एवढे चेहरे पाडून बसलेले. तर आता इथे ती म्हणते एवढं काय, त्यात गेली असेल कुठेतरी, येईल ना थोड्या वेळात. तर तो म्हणतो तसं नाही, तिच्यावरती बऱ्याचदा हल्ला झाला आहे, तर पुण्यांदा जर तिच्यावर हल्ला झाला असेल तर म्हणून सगळ्यांना जास्त काळजी वाटते. तर इथे फादर इन लॉ नक्की कसला विचार करताय म्हणत लगेच ती सासऱ्यांशी बोलू लागते. तर सासरे म्हणू लागतात की तुझं काय म्हणणं आहे, ती सापडली नाही पाहिजे का, मला तर डाऊट आहे, तूच तिचं काही केलं असशील तर. तर ती लगेच म्हणते असं कसं माझं तुम्ही डायरेक्ट आरोप लावू शकतात. तितक्यात ना एक आजीबाईचा आवाज येऊ लागतो आणि माधव काका तिला थांबवत असतात की डायरेक्ट घरात नका जाऊ, शिरू नका घरामध्ये, थांबा, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे माझ्याशी पहिले बोला. पण आजीबाई काही ऐकायला तयार नाही. आढळराव मग माधवला विचारू लागतात की काय झालं. माधव काका सांगतात की ह्या आजीबाई थोरल्या मालकीनबाईंना भेटायचे म्हणून डायरेक्ट घरात आलेले. तर आता ही कोण आहे, कुणालाही माहिती नाही आहे. तर सगळेजण विचारत पडतात की आजीबाई आहे तरी कोण. सगळेजण तिला बघून आश्चर्यचकित झालेले असतात. आता दुष्यंत येतो आणि लगेच बडबड करू लागतो की कोणी डायरेक्ट घरामध्ये घुसले, आजी तुम्ही कोणी, कुठून आलात, काय काम आहे तुमचं, तुम्हाला का बरं कोणाला भेटायचं, असे अनेक प्रश्न विचारू लागतो. तर ती त्याला म्हणते अरे जरा श्वास घे आणि मलाही दम टाकू दे बरा, जरा मोठा श्वास मी पण घेते. किती प्रश्न विचारतो, एवढे प्रश्न विचारचे असतात होय. तर आता इथे तो म्हणतो की तुम्ही कोण आहे, अचानक आमच्या घरी आला आहेत वगैरे. तर आता तो म्हणजे आता आजीबाई बोलू लागतात की मला पहिले या घरात मोठा श्वास घेऊ दे, या घरामध्ये सुखाची नांदी आहे, त्या सुखाचा मला अनुभव घेऊ दे. म्हणजे आता नक्की काय आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. तर आता सगळेजण म्हणतात की आजीबाई तुम्ही कोण. तर आजीबाई ते सांगू लागते की मी देवीची भक्ती नाही, मला देवीचा आशीर्वाद असल्यामुळे मला ना देवीचे संकेत येतात, ते देवीचे संकेत सांगण्यासाठी मी बऱ्याचदा कुणाच्याही घरी जाते. तर आज मला तुमच्या घराविषयी संकेत आलेला, मी देवीची भक्त असल्याकारणाने मला बऱ्याच गोष्टी कळतात. तर मला जी गोष्ट कळली ती तुमच्यापर्यंत पोचायला हवी. म्हणजे कसं तुमच्यावर हे संकट, तुमच्या घरावर हे काळं सावट आले, तुमच्या घरावर दृष्ट लागली, ते सगळं काही निघायला हवं की नको. तर सगळेजण विचार करतात कसलं काळं सावट, कसलं दुःख आहे, आमच्या घरात तर सगळं सुखच सुख आहे. पूजा म्हणू लागते की हा आजीबाई मला तरी वाटतं आहे नकली आहे, ढोंगी आहे. तर आता इथे जयवंत पण म्हणतो की मलाही असंच वाटते की आजीबाई ढोंगी वगैरे असतील. तर आता त्या दोघांनाही चोख उत्तर कृष्णा देते आणि म्हणते की ढोंगी कोण आणि कोण काय हे मी जर सांगायला बसले तर मग तुमची कितीतरी प्रकरणं उघड्यात येतील. सांगू का जयवंत तू काय काय घोटाळे केलेस. आणि पूजालाही म्हणते की तू जे पण काही प्रताप सांगू का, तुम्ही काय काय केले कोणाकोणाला त्रास देण्यासाठी. तर लगेचच इथे विषयांतर करत जयवंत म्हणतो की तुम्ही इथे का आलात ते सांगा अगोदर. आता इथे आजीबाई म्हणू लागली की मला ह्या घरावरती एक दृष्ट लागली, ती काळी सावली दिसती, ती काळी सावली जर ह्या घरावरनं गेली ना तर ह्या घरात सुखच सुख नांदेल, त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला संकेत द्यायला आले. तर आता आपल्या कृष्णाला दुष्यंतने ओळखल्यानंतर तो लगेच हसू लागतो घरातली घरात आणि अच्छा असा प्लॅन आहे बाईचा असं म्हणत तो तिला म्हणून मग आणखी चेष्टा करू लागतो. आजीबाईंना म्हणू लागतो की आजी तुम्ही आता इथे बसून पहिले निवांत बसा आणि दम टाका. तर आता इथे ती म्हणते की मला ना एकदम मोठा संकेत आला आहे, तो द्यायचा आहे सगळ्यांना.
आता इथे पहिले तुम्ही चहा पाणी घ्या वगैरे असं आपला दुष्यंत बोलू लागतो. तर दुष्यंत त्याच्या आईला म्हणतो की चहा किंवा पाणी आणायला लाव पूजाला. मग बाळजाबाई सांगते पूजाला, जाय गं पाणी घेऊन येते. काय ढिम्मा हालायलाच तयार नाही, कशाला आणलं चहा पाणी. आढळराव रागवतात, घरी आलेल्या अतिथीला पाणी देणं किंवा चहा देणं हे पण सांगावं लागणार आहे का तुम्हाला, आता जा बरं. तर पूजा मग जाते आणि पाणी आणण्यासाठी किचनमध्ये. इथे मात्र आपली जी आजी आहे ती बोलू लागते, तर तिला बोलूच देत नाही दुष्यंत. मुद्दाम म्हणू लागतो की बघा ना, तुम्हाला भविष्य कळतं ना, माझी बायको सकाळपासून गायब कुठे गेली सांगत पण नाही, आत्ताशी फोन उचलला आहे त्यातही ती सविस्तर बोलली नाही, थोडा वेळ लागला एवढंच बोलली. तर तुम्ही मला सांगा माझी बायको कुठे गेलेली असेल बरं. मी तर तिच्यावर भारी रागवले बुवा, मला खूप राग आला आहे तिचा. ती कुणालाही काही न सांगता अशी कशी डायरेक्ट अचानक निघून जाते. आता घरी येऊ देस तिला, तिच्यावर मी इतका रागवणार आहे ना, मला इतकं घाबरवलं आहे तिने. तर आता इथे आजीबाई आणि तो एकमेकांकडे पाहत हसू लागतात. आजीबाई कोण आहे हे आता दुष्यंतला कळल्यामुळे तो चांगली थट्टा उडवतो आहे आपल्या कृष्णाची. इकडे मात्र पूजा किचनमध्ये गेल्या गेल्या तुरंत तात्काळ ताबडतोब हवेच्या वेगाने लगेच फोन लावते तिच्या नवऱ्याला समरला, इकडे काय काय घडते ते सांगण्यासाठी. आणि एवढा वेळ फोन का नाही उचलत तुम्ही असा प्रश्न केल्यावर तो म्हणतो की मी काही ऑफिसर लोक होते त्यांच्या कॅबिनमध्ये होतं म्हणून मी काही कॉल उचलला नाही. तर आपल्या प्लॅनबद्दल काही ठरलं की नाही, त्या जयवंतने तोंड उघडलं की नाही. तर पूजा म्हणते हो उघडलं आहे तोंड, त्याने काही गोष्टी सांगितल्या आहे, त्या गोष्टींवरती आपण जर चाललो ना तर त्या गोष्टी आपल्याला फायदेशीर ठरू शकता. तर आपण त्याचा वापर करून बाळजाबाईवरती वार करू शकतो. आता ही जी गोष्ट आहे ती समरला आता ती म्हणते की तू घरी आला की मग मी तुला कळवते. तर आता तू लवकरात लवकर घरी या असं सांगते. तर तू म्हणतो हो निघतोच येतोच आहे मी घरी. तर आपण इकडे दुसरीकडे पाहू शकतो, हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात. आता इथे जी आजीबाई आलेली आहे ती आता सांगू लागलेली आहे की बाळा तुझा संसार खरं तर सुखाचाच नाही आहे. तर बाळजाबाई म्हणते असं का म्हणताय तुम्ही, त्याचा संसार सुखाचा तर आहे, त्याची बायको एवढी कर्तबगार आहे, इतकी चांगली आहे, त्या दोघांची जोडी सुंदर आहे, मग त्यांच्या संसाराला अडथळा तरी काय. तर ह्या प्रश्नावरती दोघंही खरं तर चिडतात, आढळराव पण आणि बाळजाबाई पण, एवढी सुंदर बायको आहे वगैरे तर कशाला त्याच्या संसारात सुख नाही. तर आता इथे ती म्हणू लागते की मी त्याच्या बायकोविषयी नाही बोलते, त्याच्या संसारात एक काळजी आहे. तुम्ही तुमच्या मुलांवरती प्रेम करताना, तर आढळराव म्हणतात हो, तर तुमच्या मुलांच्या मनात काय चालले आहे, त्यांना कसली काळजी, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का. तर इथे आढळराव म्हणतात की नक्की तुम्हाला काय म्हणायचे. आता आजीबाई सांगते की मी तुमच्या भविष्य किंवा भूतकाळाबद्दल बोलते. तुमच्या भूतकाळात तुम्ही तुमच्या बायकोच्या शिवाय राहिलात, तुमच्या बाबत जे काही घटना घडल्या, वाईटपणा झाला, ते सगळं काही घडलं आणि आता त्यातनं पश्चातापाची आग पण निघाली आहे, पश्चाताप पण झाला आहे. तर तुमची एक बायको ह्या जगातनं निरोप पण घेऊन गेली आहे, सगळं खरं आहे ना. तर आढळराव म्हणतात हो. तर ती आजी विचारू लागते तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांना सारखंच प्रेम करता ना. तर इथे तो म्हणतो हो सारखंच प्रेम करतो. मग तुमच्या मुलांची काळजी तुम्हाला नाही का, तुमच्या मुलांना कसली काळजी आहे, त्यांना सुख नाही आहे हे तुम्हाला दिसत नाही आहे का. तर दोघं पण सुखी आहे, दोघांचे संसार व्यवस्थित चालले, मग नक्की कशाचा विचार करतायत मुलं. तर आता इथे आजीबाई सांगू लागते की तुमचा हा जो मुलगा आता इथे बघा याला विचारा तो सुखी आहे का. तर आता त्याच्याकडे पाहत आढळराव म्हणतात त्याला सुखी असण्याचं कारण त्याची बायको चांगली, मग कसली काळजी. तर आता इथे पुन्हा एकदा ना आपण पाहू शकतो आजीबाई सांगते की तुमच्या मुलाला तुमची काळजी आहे, तुमच्या आयुष्यात सुख नाही ह्या गोष्टीची काळजी, तुम्ही दुःखी आणि तो कसं काय सुखी राहणार. तर या घराची जी काळी सावली आहे ना ती घालवण्यासाठी मला तुम्हाला एक निरोप द्यायचा आहे. तर बाळजाबाईला पण ते आता प्रश्न विचारते तू तुझ्या मुलावर प्रेम करते का. तर बाळजाबाई म्हणते कोणती आई आहे जी मुलावर प्रेम करत नाही, करणारच ना, करते मी पण माझ्या मुलांवरती प्रेम, त्याच्यासाठीच तर मी माझं एवढं आयुष्य वेचलं. तर आता त्या मुलासाठी तू मला एक गोष्ट करायला हवी. तर सगळेजण विचार पडतात की असं काय बोलत आहे. तर आता इथे काही प्रश्न मी विचारते, तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या असं म्हणत आढळराव आणि मायनावतीला आपल्या बाळजाबाईंना काही प्रश्न विचारायला आजीबाई सुरुवात करते. बरेच प्रश्न विचारते, हो नाही हां ह्या प्रश्नांची उत्तरं दिले जात असतात. तर त्याच वेळेला आता आजी एक प्रश्न विचारते बाळजाबाईंना की तुम्ही विवाहित आहात का. तर आता बाळजाबाई म्हणते हा कसला प्रश्न आहे, विवाहित होते म्हणूनच तर मला मुलगा वगैरे सगळं काही कुटुंब आहे. तर आता ती म्हणते की तुम्ही पुन्हा एकदा लग्न करून तुमचं आयुष्य नव्याने सुरुवात करून चालवायला हवं. असं जेव्हा आजीबाई बोलते त्यावेळेला बाळजाबाई मात्र शांत होऊन जाते. आढळरावांना काहीच कळलं नाही. आढळराव म्हणतात काय सांगतायत तुम्ही, माझ्या बायकोचं दुसरं लग्न, मनातली मनात बरं का. तर आता कृष्णा आढळरावांना बघते आणि म्हणते की आजी तुम्ही असं काय बोलताय, हे काय सांगताय तुम्ही.
तर बाळजाबाईच तिच्यावर रागवते की दुसरं लग्न म्हणजे काय हो, कसले काय बोलतायत तुम्ही. तर आता आजीबाई हसते आणि म्हणते, अरे अरे मी चुकून बोलले बरं दुसरं लग्न. माझं म्हणणं असं होतं, तुम्ही दुसऱ्यांदा लग्न करा एकमेकांसोबत. हा जो प्रस्ताव आता आजीने मांडलेला आहे त्याच्यावरती प्रत्येकाने आपापली मतं दिली. पूजाबाई तर लगेच म्हणू लागते की कशाला, त्यांचं लग्न झालं होतं, त्यांनी घटस्फोट पण घेतला, त्यांना एकमेकांमध्ये काही इंटरेस्ट नाही, त्यांच्यामध्ये भरपूर अंतर निर्माण आहे, त्याच्यामुळे ते आता घटस्फोटित महिला म्हणूनच या समाजात वावरल. इतकं फटकळपणे ही पूजा बोलून गेलेली गोष्ट खरं तर आढळरावांच्या काळजाला घर करून गेली, त्यांच्या काळजाला तीर मारून गेली. त्यांचा मनाला खूप दुखलं की ही इतकी स्पष्ट बोलते आणि तेही आपल्या बाळजाबाईंबद्दल खरं तर त्यांच्या मनात थोडंसं विचार यायला लागलेला आहे. इकडे आपण पाहू शकतो की जयवंतच्या मदतीने काही फायली आहे त्या उघडवून पूजा त्यातनं आपल्याला काही मदत होईल का हे पाहू लागलेले असते. तर आता त्या फायलींमध्ये इतकी चाळाचाळ केल्यानंतर काहीही सापडलेलं नाही, म्हणून ह्या पूजाचा संताप होतो. जयवंतवरती चिडते ती आणि जयवंतीला म्हणतो की मला आणखी एक संधी दे, मी आणखी काही गोष्टी त्या मी तुला आणून देतो, तुझ्या कामाच्या त्या ठरू शकतात. तर ती म्हणते माझ्यासोबत काम करायचं असेल तर मला पुरेशी माहिती दे, तरच तुझा आणि माझा संबंध, तू म्हणशील तसं आपली दोघांची टीम. जर असं करणार नसेल तर मग माझं तुझं काहीच संबंध नाही. इकडे आपण पाहू शकतो आढळराव मात्र आता पुनर्लग्नाविषयी विचारात पडलेले आहे. बाळजाबाईंची काळजी त्यांनाही आहे, पण आता लोक समाज काय काय तिच्याबद्दल बोलतो ह्या गोष्टीमुळे त्यांचंही मन दुखावलं जातं आहे. आता तिच्याकडे त्यांचं मन लागतं आहे, ते आता विचारात पडले, ते निर्णय घेतील का घराच्या सुखासाठी आणि दुष्यंतच्या सुखी संसारासाठी बाळजाबाईशी लग्न करण्याचा. इथे मात्र आपल्या कृष्णाने घाट घातला आहे दुष्यंतला हाताशी घेऊन की आपल्याला काहीही करून ह्या दोघांना एकत्र आणायचे. चला तर मग पुढे भरपूर असे ट्विस्ट आहे, भरपूर अशा गोष्टी ज्या आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या खूपच छान आहे. आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक पण करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटते तुम्हाला आजची सिरियल. आता आपण घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.